सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळू शकतं किंवा ते 100% मिळेल ना. ते काय कसं काय गायब करू शकतात? ते सगळं सीसीटीव्ही फुटेज मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि तिथले सगळे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत ना, ते या विषयावरती भूमिका मांडतील. सगळ्यांना हे प्रकरण माहीत आहे. ते माझ्याकडे 15-20 दिवसापूर्वी आलं होतं, परंतु मीच मुंबईला यायला 15 दिवस आलो नव्हतो. आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय, तर नक्की त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल. दुसरीकडे ओबीसी समाजाचं जे नेतृत्व आहे ते धनगर समाजाने करावं अशी मागणी आता प्रकाश आंबेडकर सुद्धा करण्याचं आवाहन करतायत. नाही, ओबीसी समाजामध्ये धनगर समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. संख्या मोठी आहे आणि आंबेडकर साहेबांनी जे सांगितलंय म्हणजे ह्या संरक्षण करण्याच्या विषयामध्ये आंबेडकर साहेब बोललेत, तर नक्की त्या पद्धतीनं गावगाड्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून धनगर समाजानं भूमिका घ्यावी, ही जी आंबेडकर साहेबांची भूमिका आहे, तर ती धनगर समाज पार पाडतोय. आणि जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपण प्रोटेक्शन करावं, त्यांना संरक्षण द्यावं, ही धनगर समाजानं भूमिका घेतली पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळू शकतं किंवा ते 100% मिळेल ना. ते काय कसं काय गायब करू शकतात? ते सगळं सीसीटीव्ही फुटेज मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि तिथले सगळे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत ना, ते या विषयावरती भूमिका मांडतील. सगळ्यांना हे प्रकरण माहीत आहे. ते माझ्याकडे 15-20 दिवसापूर्वी आलं होतं, परंतु मीच मुंबईला यायला 15 दिवस आलो नव्हतो. आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय, तर नक्की त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल. दुसरीकडे ओबीसी समाजाचं जे नेतृत्व आहे ते धनगर समाजाने करावं अशी मागणी आता प्रकाश आंबेडकर सुद्धा करण्याचं आवाहन करतायत. नाही, ओबीसी समाजामध्ये धनगर समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. संख्या मोठी आहे आणि आंबेडकर साहेबांनी जे सांगितलंय म्हणजे ह्या संरक्षण करण्याच्या विषयामध्ये आंबेडकर साहेब बोललेत, तर नक्की त्या पद्धतीनं गावगाड्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून धनगर समाजानं भूमिका घ्यावी, ही जी आंबेडकर साहेबांची भूमिका आहे, तर ती धनगर समाज पार पाडतोय. आणि जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपण प्रोटेक्शन करावं, त्यांना संरक्षण द्यावं, ही धनगर समाजानं भूमिका घेतली पाहिजे.